कोल्हापूरच्या मातीत रुजलेले संस्कार, शेतकरी कुटुंबातून मिळालेली कष्टाची शिकवण, सहकारातून घडलेलं समाजभान आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याची दूरदृष्टी या विचारांना आयुष्याचं ध्येय मानत स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राज्यपाल पदापर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील. नगरसेवक, आमदार, सहकार क्षेत्रातील नेतृत्व, शिक्षण विश्वाचे शिल्पकार आणि पुढे त्रिपुरा आणि बिहारचे राज्यपाल. पण त्यांच्या प्रवासाची खरी ओळख केवळ पदांमध्ये नाही, ती आहे शिक्षणाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांसाठी उभ्या केलेल्या संधीमध्ये. ती आहे ग्रामीण विकास, शेतकरी, सहकाराशी जपलेल्या नात्यामध्ये आणि ती आहे समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर घेतलेल्या ध्यासात. पाहूया पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या प्रेरणादायी कार्यकर्तृत्वाचा हा विशेष आढावा. नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा परिसर कसबा बावडा. याच परिसरातील शेतकरी कुटुंबात डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबियाला शेती, शिक्षण आणि समाजसेवेची समृद्ध परंपरा लाभली होती. 1946 साली त्यांच्या वडिलांनी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने शिक्षण मंडळाची स्थापना केली. याच संस्काराचा वारसा पुढे डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेला. शिवाजी विद्यापीठाच्या विधी शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्राला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. त्यांच्या मनात एक स्पष्ट विचार होता, दर्जेदार आणि आधुनिक शिक्षण ही केवळ शहरापुरती मर्यादित संधी नसावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही प्रगतीची समान दारे खुली झाली पाहिजे. आणि याच दूरदृष्टीतून आकाराला आलं डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण विश्व. आज या शैक्षणिक समूह अंतर्गत 182 संस्था, 3 अभिमत विद्यापीठे आणि 5 राज्य खासगी विद्यापीठे कार्यरत आहेत. कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे, आंबी, लोणावळा आणि तळेगावसह विविध ठिकाणी उभ्या राहिलेल्या या संस्था आज लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देत आहेत. सुमारे 1,53,000 विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत, तर 5 लाखाहून अधिक माजी विद्यार्थी देश विदेशातील विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणूनच हा विस्तार केवळ शैक्षणिक संस्थांचा नाही, तर शिक्षणाच्या माध्यमातून घडलेल्या सामाजिक परिवर्तनाचा आहे. शेतकरी कुटुंबातून आलेले डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शेती आणि ग्रामीण विकासाशी असलेलं नातंही कायम जपलं. कोल्हापूर जिल्हा शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शेतीतील नवे प्रयोग, सिंचन, कृषी विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. स्थानिक पातळीवर सुरू झालेला त्यांचा सार्वजनिक प्रवास पुढे राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला. कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, विविध विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य आणि तंत्र शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी शिक्षण व समाज विकासासाठी योगदान दिलं. आणि या प्रदीर्घ कार्याची दखल घेत 2009 मध्ये त्यांच्यावर त्रिपुराचं राज्यपाल पद सोपवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून ही जबाबदारी सांभाळली, तर पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील त्यांच्याकडे देण्यात आला. कसबा बावड्यापासून सुरू झालेला प्रवास राज्याच्या राजकारणातून पुढे देशातील राज्यभवनापर्यंत पोहोचला. पण या संपूर्ण प्रवासात शिक्षण आणि समाज विकासाशी असलेली त्यांची बांधिलकी कधीही बदलली नाही. कसबा बावड्यातील शेतकरी कुटुंबातून सुरू झालेली वाटचाल नगरसेवक ते आमदार, सहकार क्षेत्रापासून शिक्षण विश्वापर्यंत आणि कोल्हापूरपासून राजभवनापर्यंत हा केवळ यशाचा प्रवास नाही, हा आहे दूरदृष्टी, सातत्य, कष्ट आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचा प्रवास. शिक्षणातून संधी, संधीतून प्रगती आणि प्रगतीतून समाज परिवर्तन याच विचारातून पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी एक व्यापक शैक्षणिक आणि सामाजिक वारसा उभा केलाय. म्हणूनच पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा प्रवास नाही, तो आहे एका विचारातून उभ्या राहिलेल्या शिक्षण विश्वाचा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा देण्याच्या संकल्पाचा प्रवास. शिक्षणातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना तारा न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली.